नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ एका पदार्थाचा नसून खूप आठवणींचा आहे. जसा चैत्र महिना येतो, गुढीपाडवा सण येणार, मराठी नवीन वर्षाचं आपण स्वागत करायला तयार होतो, त्याबरोबरच महिनाभर साजरा केला जाणारा चैत्र गौरीचा सणही येतो आणि ज्या सणाचं निसर्गासोबत घट्ट आणि सुंदर नातं आहे, असा हा खास सण आहे जो मला फार आवडतो. याचे आराखडे माझ्या मनात खूप आधीपासूनच सुरू होतात आणि यावर्षी कोणती आरास करावी हे सुरू होतं. कारण लहानपणी जे अनुभवलं, ज्या आठवणी आहेत, त्यातून त्यात रमण्याचं सुख मला मिळतं. आणि मला वाटतं ज्या छान छान आठवणी आपल्या आयुष्यात आहेत, त्या लहानपणातल्या आहेत किंवा कुठल्याही, त्या निसटू नये आणि निसटू द्यायचं नसेल त्यांना, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण त्या आपल्याला जपता येतील याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर घरापासून लांब असलो तर या आठवणीच आपल्याला सोबत करत असतात खरं तर. आणि यावर्षी खरं तर वैयक्तिक कारणाने हे करावं की नको असंही मला वाटत होतं, पण इतक्या वर्षापासून मी ते एकटीने करत असल्यामुळे असं वाटलं की सोडूनही द्यावं असं वाटत नव्हतं. कारण प्रथा, परंपरा, आपले कुळधर्म प्रत्येक वेळी हे जाचक नसतात, तर त्या पलीकडे जाऊनही ते करण्याची खरंच गरज असते का किंवा का करू नये, अशा या दोन प्रश्नांमध्ये अडकलेलं मन शेवटी मनाला उभारी मिळावी म्हणून किंवा आपल्या प्रथा, परंपरा, कुळधर्म यांचा आपल्या मातीशी, नात्यांशी आणि कुठल्या तरी दुव्याने ते आपल्याला नेहमी बांधून ठेवतात, जगण्याची एक उमेद देतात, कधीकधी तर दिलासाही देतात. असा या छोटा प्रयत्न माझा यावर्षीचा आहे. कारण मी दरवेळेला हळदी-कुंकू मोठ्या प्रमाणात करतेच आणि यावेळेला मात्र ते करायचं इच्छा होत नव्हती आणि मग असं वाटलं सोडूनही देऊ नये. तर 2-3 मैत्रिणींना जेवायला बोलवलं आणि कसं का असेना मग देवीसाठी अनारसे झाले, कणकेचे लाडू झाले आणि असं नाही म्हणता म्हणता फराळही तयार झाला. खरं तर मी यावेळेला वेगळा एक पदार्थ तयार करणार होती, पण तो फसला आणि देवीलाच खरंच माझ्या हातून लाडवांचा नैवेद्य आवडत असावा कदाचित, असं मला वाटतं. म्हणून मग हे कणकेचेच लाडू परत हुकमाचा पत्ता म्हणून मी केले आणि थोडेसे अनारसे, दिवाळीचा एक उंडा उरला होता अनारशाचा, त्याचे छोटे छोटे अनारसे केले आणि असा हा फराळ तयार झाला. खरं तर आईची आठवण म्हणून जपता यावी म्हणून मी हा सण आत्तापर्यंत साजरा करत होते आणि आणखी त्यात एका आईची भर पडलेली आहे, तर सासूबाईंच्या आठवणींचीही भर त्यात पडली आहे आणि आठवणींची साठवण म्हणून हे सण मी करणार आहे. तर त्यासोबतच आणखी एक छानसं कारणही घडलं. खरं तर मी बऱ्याच जणांना सांगत होती नाही करणार यावर्षी आणि त्यातच एका मैत्रिणीचा खास माझी आवड निवड तिने लक्षात ठेवून, जी भारत भेटीदरम्यान गेली होती तेव्हा तिने तिकडून माझ्यासाठी एक चैत्रांगण रांगोळीची खास पाटी भेट म्हणून आणली आणि अगदी अचानकपणे मला ही आनंदाची भेट दिली. तर कुणी आपल्यासाठी असं आपली आठवण ठेवून, आपली आवड निवड लक्षात ठेवून आनंदाचा सुंदर ठेवा आठवण म्हणून भेट देतो, तेव्हा त्याचा आनंद काहीतरी विशेष असतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला जगायला उमेद मिळते. हे सण मातीशी, माणसांशी, आठवणींशी आणि एक आनंदाचा मेवा आपल्याला कायम चाखायला मिळत राहावा म्हणून आपल्याला सोबत करत असतात खरं तर. तर यासोबतच देवीचा आवडता नैवेद्य पण मी केला आहे. कैरी डाळ केलं आहे, पन्ह केले आणि भिजवलेले हरभरे असतातच. तर कैरी डाळ आणि पन्ह्याची खास रेसिपी तुम्हाला डिटेल हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक मी देईनच. असं खास नैवेद्यासोबतच नैवेद्याच्या पानाचा पण थाट होता, तर 2 भाज्या, ठेचा, कोशिंबीर, फोडणीचं ताक, कोबीची भजी, वरण, भात, रसमलाई, पोळी, पन्ह, आंबेडाळ असं सगळं ताटात होतं. मैत्रिणी तृप्त होऊन गेल्या आणि देवीच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होतं आणि असा चैत्र सोहळ्याला यावर्षी अर्धविराम मिळणार असं वाटत असतानाच वेगळ्या छोट्या पद्धतीने त्या देवीनीच माझ्याकडून अशी एका स्त्रीशक्तीला असं छानसं कवेत घेतलं आणि हा सोहळा पार झाला असं मला वाटतं. आणि छोटीशी सजावट असली तरी यावर्षी चैत्रगौरीला असं नटणं, सजवणं, आरास करणं मला फार आवडतं. त्यामुळे यावर्षी चंद्रकोरीवर आमची चैत्रगौर बसली आहे. यासाठी नवऱ्याने ही चंद्रकोर स्वतः तयार केलेली आहे. तर ही छोटीशी सजावट, हा छोटासा विचार तुम्हाला कसा वाटला? नक्की आवडला असेल तर लाईक करून टाका आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. मराठी किचन इन अमेरिका असं आपलं चॅनल आहे आणि भेटत राहा या माध्यमातनं. अशा छान आठवणी आणि त्याबरोबरच्या छान छान पदार्थांसह आपण भेटत राहूया आणि तोपर्यंत जाणे जे यज्ञ कर्म. नमस्कार.